पुढची बातमी. राज ठाकरेंनी ठाणे कोर्टातल्या न्यायाधीशांसमोर 2008 साली झालेल्या राड्याप्रकरणी जबाब दिलाय. 2008 साली झालेल्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरेंनी न्यायाधीशांना सांगितलंय. काही मिनिटांमध्ये ठाण्यातल्या कोर्टातली सुनावणी संपली. 1 महिन्यामध्ये खटल्याचा निकाल लागेल, सहकार्य करा अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली आहे. सुनावणी संपल्यानंतर राज ठाकरे कोर्टाबाहेर निघाले. कल्याण स्टेशन परिसरामध्ये उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी राज ठाकरेंवर ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी ठाण्यातील जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे. आज राजसाहेबांची हजेरी होती कोर्टामध्ये, अपीअरन्स होता आणि साहेब आज अपीअर झाले. कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे, आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत. तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे. आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा. 7 आरोपी होते. राजसाहेबांवरती सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झालेली आहे आणि आता लवकरात लवकर ट्रायल चालू होईल आणि लवकरात लवकर कन्क्लूड होईल असं वाटतंय. आणि 2008चं प्रकरण आहे, रेल्वे भरतीचं रायटिंग आहे आणि प्रक्षोभक भाषणं वगैरे देणं, हे सगळे आरोप त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, पण ते आपण अमान्य केलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.